नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास इयत्ता 9वी विषय इंग्रजी डे आहे 25 25व्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज या व्हिडिओत ऐकत आहोत. यामध्ये तुम्हाला आज आन्सर अँड इंटरव्ह्यू हे स्किल शिकायचं आहे. मुलाखतीची उत्तरं कशी द्यायची यामध्ये काही तुम्हाला प्रश्न सोडवून दिलेले आहेत. थिंक अँड टिक, तुम्हाला फक्त टिक करायचे आहे. डू युअर क्लासमेट्स टीज ट्रबल अँड अवॉइड यू, तुम्हाला उत्तराला टिक करायचे आहे. डू यू विथ युअर फ्रेंड ऑल्सो टीज अँड ट्रबल ऑर गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स. मग यामध्ये तुम्हाला पर्याय दिले आहेत येस नो समटाईम्स. यापैकी एकाला तुम्ही टिक करून ही ॲक्टिव्हिटी तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे. यानंतर हाऊ डू यू हँडल द टीजिंग, क्राय, इग्नोर, कंप्लेन टू टीचर. हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिशड इन द क्लास, क्राय, गेट अँग्री, डिसाइड टू चेंज. व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल ऑर इन्सल्ट यू, टेक रिवेंज, इग्नोर देम टोटली, बिकम डिप्रेस्ड ऑर नन ऑफ दीज. या प्रश्नांची पण रिस्पॉन्स तुम्हाला टिक करून तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. यानंतर पुढील ॲक्टिव्हिटीसुद्धा सोडवून दिलेली आहे. सगळे प्रश्न आणि उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. हेल्थ अँड एज्युकेशन ऑफ स्टुडंट्स इन कोरोना पॅन्डेमिक, याच्याबद्दल हे क्वेश्चन्स आणि उत्तरे आहेत. डू यू नो द मिनिंग ऑफ पॅन्डेमिक, मग येस नो, हर्ड फर्स्ट टाईम. कॅन यू टेल द इन्फॉर्मेशन अबाउट कोरोना, येस नो, हर्ड फर्स्ट टाईम. अशा प्रकारे आपण इथं प्रश्न तयार केलेले आहेत. असे प्रश्न तुम्हाला या कोरोना पॅन्डेमिकच्या काळात विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि आरोग्य या विषयावरचे हे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. यानंतर पुढील क्वेश्चन आहे, हाऊ कॅन वी फेस दिस कोरोना पॅन्डेमिक विथ सोशल डिस्टन्सिंग, बाय इग्नोरिंग, बाय मूविंग ॲट अ डिस्टन्स प्लेस. व्हेअर डिड दिस पॅन्डेमिक बिगिन फर्स्ट, इन आवर कंट्री, इन अमेरिका, इन चायना. व्हॉट वॉज युअर फिलिंग ड्युरिंग लॉकडाऊन मेजर्स ऑफ द गव्हर्नमेंट, हॅप्पी, सॅड, बिकम डिप्रेस्ड. मग अशा प्रकारे हे प्रश्न आपण बनवायचे आहेत आणि याची उत्तरंसुद्धा आपणच बनवायची आहेत आणि आपण उत्तरांना टिकसुद्धा करू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स बनवून त्याची उत्तरे त्याच्याखाली लिहून सोडवायची आहे. आणि यामध्ये तुमचे क्वेश्चन्स सगळे कोरोनाच्या या परिस्थितीवर आधारभूत असले पाहिजेत. यानंतर तुम्हाला एक छोटं संभाषण दिलेलं आहे. इंटरव्ह्यू इज आस्किंग, युअर किड्स स्कूल्स आर क्लोज फ्रॉम लास्ट इयर, तुमच्या मुलांची शाळा आता बंद झालेली आहे. हाऊ डू युअर किड्स लर्न देन, मग तुमची मुलं कशी शिकतात. मग आपले आईवडील किंवा समाजातील लोक काय बोलतात, बाय ऑनलाईन. आणि मग पुढे ते सांगतात ॲट फर्स्ट दे लाईक बट दे टायर्ड नाव, आता ते कंटाळलेत ऑनलाईन एज्युकेशनला ही मुलं. मग हे कॉन्व्हर्सेशन तुम्ही वाचायचं आहे. फ्रेम सच टाईप ऑफ मेनी क्वेश्चन्स फॉर पीपल अँड पॅरेंट्स. आणि मग पालकांसाठी किंवा लोकांना विचारण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न बनवायचे आहेत. आपण इथे 6 प्रश्न बनवलेले आहेत. फर्स्ट, are you satisfied with online education facility? Second, do the children trouble you at home? Third, how do you handle them? Fourth, will you suggest another option apart from online education for learning at home? Fifth, do you help your students daily in homework? अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स लिहायचे आहेत. 6th question, do you think that your children behave responsible at home nowadays? असे प्रश्न तुम्हाला स्वतःहून तयार करायचे आहेत. नंतर खाली सॉल्व द क्वेश्चन्स ही ॲक्टिव्हिटी दिली आहे. डू यू रेडी टू सेंड युअर किड्स इन स्कूल नाव, मग पालक उत्तर देतील येस नो, कांट से. पुढील क्वेश्चन आहे, डॉक्टर से दॅट द थर्ड वे ऑफ कोरोना विल कम, हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर किड्स, तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल. विथ यूज ऑफ मास्क, सॅनिटायझर्स, बाय क्रिएटिंग अवेअरनेस, हे उत्तर आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू थिंक अबाउट पासिंग स्टुडंट्स विदाउट एक्झामिनेशन. पालक बोलत आहेत वरीड अ बिट बट लाईफ इज प्रेसेस, नो वे आउट ऑफ इट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू थिंक अबाउट द गॅप ऑफ लर्निंग इन स्टुडंट्स, डेली एंगेजमेंट इन ऑनलाईन एज्युकेशन, पॅरेंट्स अटेन्शन इज इम्पॉर्टंट. असं इथं उत्तर आपण दिलेलं आहे. म्हणजे हे पालक किंवा समाजातील लोक याचं उत्तर देत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू टेक केअर ऑफ स्टुडंट्स इन थर्ड वे ऑफ कोरोना, आय एम सॅटिस्फाईड विथ ऑल मेजर्स अँड पीपल्स रिस्पॉन्स. अकॉर्डिंग टू यू व्हॉट आर डिफिकल्टीज इन ऑनलाईन एज्युकेशन फॉर स्टुडंट्स, इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज, नेटवर्क प्रॉब्लेम्स, लॅक ऑफ पर्सनल अटेन्शन. हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला उत्तरे लिहून सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इथं थोडासा पॅरेंटचा रोल समजून घ्यावा लागेल आणि तो पॅरेंटचा रोल समजून घेऊन तुम्ही हे प्रश्न त्यांची उत्तरे लिहून सोडवायचे आहेत. नंतर पुढील ॲक्टिव्हिटी आहे, फ्रेम सेट ऑफ क्वेश्चन्स टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ पर्सन हू सफर फ्रॉम कोरोना. ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे त्यासाठी काही प्रश्नांची यादी बनवायची आहे. मग पहिला क्वेश्चन आहे, वेन डिड यू टेस्ट फॉर कोरोना, बिफोर 3 weeks. विच टेस्ट डिड यू प्रिफर, RT-PCR or antigen test, RT-PCR. हाऊ डिड यू टेक केअर फ्रॉम अदर्स वेन यू कोरोना पॉझिटिव्ह, I remained home quarantine for 21 days. I took treatment and focus on healthy diet and Ayurvedic methods. ही उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. प्लस तुम्हाला तुमचे स्वतःचे क्वेश्चनसुद्धा ॲड करायचे आहेत. विच ॲक्टिव्हिटीज डिड यू डू वेन यू वर इन कोरोना सेंटर, आय प्रेड टू गॉड अँड टूक रेस्ट. व्हॉट डिड यू ईट ॲट कोरोना सेंटर, लाईट डाएट लाईक दाल, चावल अँड फ्रूट्स. हाऊ मच टाईम डिड यू स्लीप वेन यू वर पॉझिटिव्ह.
Not much really. There was a bit of fear in mind, so I did exercise daily for 2 times, and also doctor advised me to do simple activities of breathing, so I slept for 8 to 9 hours. अशा प्रकारे तुम्हाला इथे उत्तरे लिहायची आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. नंतर तुम्हाला आणखीन फ्रेम क्वेश्चन बनवायचे आहेत. इंटरव्ह्यूइंग एनी स्पोर्ट्स पर्सन, एखाद्या खेळाडूचं तुम्हाला मुलाखतीसाठी काही प्रश्नांची यादी लिहायची आहे. टेल मी अबाउट युअर चाइल्डहुड, टेल मी द नेम्स ऑफ युअर फेवरेट कोच अँड द बेस्ट अपोनंट्स, वाय डिड यू चूज दिस स्पोर्ट्स, हाऊ डू यू हँडल द प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन्स, डू यू हॅव एनी अदर हॉबी आउटसाइड ऑफ स्पोर्ट्स, विच स्ट्रेंथ्स डू यू थिंक यू हॅव विच मेड यू अ ग्रेट प्लेयर. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न इथे बनवून मी दाखवलेले आहेत. तुम्हाला तुमचे प्रश्न स्वतःहून यात ॲड करायचे आहेत आणि हे प्रश्न खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवून बनवायचे आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू whom विल यू गिव्ह क्रेडिट फॉर युअर सक्सेसफुल स्पोर्ट्स करियर, हाऊ डू यू कीप युअर सेल्फ एनर्जेटिक अँड मेंटली प्रिपेअर्ड, हाऊ शुड वी कंट्रोल आवर डाएट, व्हॉट आर युअर विकनेस ॲट इनिशियल स्टेजेस, हाऊ डिड यू ओव्हरकम, व्हॉट इज युअर नेक्स्ट ड्रीम ऑर ॲम्बिशन. मग खेळाडूला आपण हे प्रश्न विचारतोय. तुम्हाला हे प्रश्नसुद्धा तुमच्या वहीत लिहायचे आहेत आणि तुम्हाला स्वतःचे प्रश्न काही खेळाडूंच्या माहितीच्या आधारे बनवायचे आहेत. इन दिस वे वी हॅव सीन दिस ॲक्टिव्हिटी ऑफ आन्सरिंग अँड इंटरव्ह्यू. थँक्यू फॉर वॉचिंग.